अतिवृष्टीग्रस्तांचे पैसे महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीच लाटल्याचं उघड। एबीपी माझाच्या बातमीची विरोधी पक्षांकडून दखल। विधानसभेत मुद्दा उपस्थित करणार। लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांसाठी पैशांची मागणी करणारा हिंगोलीतील ग्रामसेवक निलंबित, तर रुग्णालयातील अस्वच्छतेवरून बुलढाणा जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण मध्यरात्रीत पदमुक्त। उद्धव ठाकरे संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का देणार। 8 नगरसेवकांसह 18 पदाधिकारी 7 तारखेला ठाकरे गटात प्रवेश करणार। महायुतीच्या तिन्ही पक्षांची उद्या महत्त्वाची बैठक। सर्व मंत्री, आमदार, खासदारांना बैठकीचं निमंत्रण। आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं ही महत्त्वाची बैठक। विधान परिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीत आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस। 11 जागांसाठी 12 उमेदवार असल्यानं निवडणूक होणार की बिनविरोध होणार याची उत्कंठा। छत्रपती संभाजीनगरमध्ये विमा कंपनीनं 70% शेतकऱ्यांचे दावे फेटाळले। नुकसान होऊनही अनेक शेतकऱ्यांना मदत नाही। उत्तर न आल्यास कृषी अधिकारी तक्रार करणार। मुंबई आणि पुण्यात गोकुळ गाईचं दूध महागलं। दुधाच्या दरामध्ये प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ। दूध आता 54 रुपयांवरून 56 रुपयांवर। आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील गाभाऱ्यात चांदीची मेघडंबरी बसवली, तर रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यातील मेघडंबरी आज रात्री बसवणार। T20 विश्वचषक विजेत्या टीम इंडियातील 4 मुंबईकर खेळाडूंचा आज विधिमंडळात सत्कार। मुख्यमंत्री बक्षीस जाहीर करणार। इंग्लंडमध्ये सत्तांतराचा कौल। ऋषी सुनक यांच्या कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचा दारुण पराभव। लेबर पार्टीनं 392 जागा जिंकल्या। कामाचा ताण आल्यानं दक्षिण कोरियात रोबोनं आत्महत्या केली। साईबॉग नावाचा रोबो प्रशासकीय अधिकारी तर पायऱ्यांवरून उडी मारून आत्महत्या केली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।